भिवा अस्वस्थ झाला होता. सुखदेव पाटील, मानकू पिसाळ, रंगराव खोत, उदयसिंग गायकवाड ही मंडळी बोडक्यावर बसल्यासारखी 4 दिवस पुण्यात येऊन ठाण मांडून होती. सुखदेवचा मोबाईल वाजला की तो लगेच भिवाच्या तोंडापुढं धरायचा. साहेब, सोमा चौगुले. हा सोमा चौगुले एक तापच होऊन बसला होता. मोरगे साहेबाचा जावई, तो पण चुलत मोरगेचा मध्यस्थी. त्याला आज 50 लाखाची रक्कम द्यायचं भिवानं कबूल केलं होतं. का? तर त्यांनी मागे मोरगे साहेबाची लिंक लावून दिलेली होती. नुसती लिंक नाही तर यांचं कामच करून देणार होता. त्या बदल्यात त्याला 2 कोटी रुपये आणि फॉर्च्युनर गाडी देण्याचं भिवानं कबूल केलं होतं. फाईलचं सगळं काम जवळजवळ होत आलं होतं. मोरगेची सही आणि शेरा झाला की सगळ्यांचीच कायमची दळिद्री हटणार होती. एकदा खाण सुरू झाली की ट्रकनं पैसा मिळणार हे भिवाला दाखवलेलं स्वप्न. पण ते पूर्ण करायला भिवाला आत्ता फास घ्यायची वेळ आली होती. त्यांना पैसे द्यायला नव्हते म्हणून भिवानी त्याचे ऑफिस विकून टाकलं होतं. त्याचा व्यवहार पण झाला होता. त्या ऑफिसच्या कागदपत्रावर सहीची सही पाहिजे होती, नेमकी ती अडून बसली होती. त्याच्यावरती सहीच करत नव्हती. गेले 15 दिवस दोघा नवरा बायकोची त्यावरून भांडणं चालू होती. अजिंक्यच्या जन्माच्या वेळी मंगळसूत्र विकून तिने डॉक्टरचं बिल भरलं होतं, तर पेपरची रद्दी विकून त्याला दूध पाजलं होतं. असे तिने पाहिलेले अनेक वाईट दिवस ती विसरलेली नव्हती. या साऱ्याची आठवण करून ती भिवाशी भांडत होती, पण भिवाला त्यांनी दिलेला त्याचा शब्द महत्त्वाचा वाटत होता. नुसती ओळख करून दिली म्हणून इतकं लाटायचं का, हा तिचा मुख्य प्रश्न होता. दुसऱ्यासाठी स्वतःचं किती नुकसान करावं? बाकीच्यांनी पण शेतीवाडी विकून पैसा द्यावा ना. साहेब म्हणून भिवाला लुटून खाल्ल्याची सईला चीड होती. नुसती ती चीड नव्हती तर माणसाच्या वागण्याची आणि बोलण्याची पण तिला चीड होती. त्यात सुखदेव पाटील किती डॅम्बिस माणूस आहे हे तिनेच पहिलं ओळखलेलं होतं. हे सोमा चौगुले सुखदेवचंच पिल्लू होतं हे तिला कळत होतं, कारण वेळोवेळी त्याचं नाव पुढे करून सुखदेवने बरेच पैसे उकळल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. सुखदेव म्हणजे देव पण त्याच्यासारखा सुखी नसेल इतका सुखी. त्याच्या मधाळ बोलण्याने भिवाला गारद तर केलंच होतं. इतके दिवस अडून बसलेली सई आज अचानक ऑफिसला आली आणि त्या कागदपत्रावर सपासप सह्या करून मोकळी झाली. अर्ध्या तासात रजिस्ट्रार ऑफिसला जाऊन ऑफिसचा व्यवहार करून रस्त्यावर आला. म्हणजे इथून पुढे त्याचं व्यवसायाचं काम रस्त्यावरच चालणार असा त्याचा अर्थ. व्यवहाराचे पैसे भेटले आणि ती बॅग बखोटीला मारून सुखदेव आपल्या सवंगड्याला घेऊन पैसे घेऊन कोल्हापूरला गेला सुद्धा. 3-4 तासांनी सोमा चौगुलेचा फोन आला. भिवाला जड वाटत होतं. त्यांनी जड हाताने फोन उचलला आणि बोलत बोलत बाहेर गार्डनमध्ये आला. पोचले का पैसे? तेच विचारतोय. अरे भिकाऱ्यानो, पैसे नव्हते तर मला साहेबापुढं झक मारायला कशाला नेलं? सोमा दारू पिलेला होता. पाटील, तुमचं काम केलंय आज. भिवा हळू आवाजात म्हणाला. कसलं काम केलं रे? मी काय बेकारी आहे काय चिरमिरे घ्यायला? लोक मला याड्यात काढायला लागले. 2000 कोटीचं काम फक्त 2 कोटीत केलंय मी. जाऊ दे, तुम्हाला चौगुल्याची ताकद नाही कळणार. मला कळली पाटील तुमची ताकद. हे पैसे आता घ्या आणि तेवढा रिपोर्ट साहेबांना करायला सांगा. मी कुठल्या तोंडांनी सांगू? मला फुकटचे तक करतो म्हणून किती आपलं माहिती ना. पाटील, आत्तापर्यंत तुम्हाला पैसे दिले की नाही? भिवानी नम्रपणे विचारलं. दिले की कावड्या रावड्या. इथं माझ्या पोराचं लग्न आलंय जवळ. गाडीचं काय झालं? अहो देणार आहे ना, शब्द आहे आपला. तो शब्द घाल र चुलीत. किती लबाड बोलतो कळून चुकलंय. त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना फसवलं, त्यांना आशेला लावलं. गाडी घेऊन देतो, कोल्हापुरात फ्लॅट घेऊ. कवा? अरे काम तर होऊ द्या ना. काम झाल्यावर कोणी देत नाही. मग म्हणणार घे दत्तुरा. मी तसा माणूस नाही आहे. खरं तर मीच फसलो आहे. माझी अडचण कोणाला सांगू मी? कसली अडचण? उलट आम्हाला फसवलं आहे.
आपलं हे आपलं हे आपल्या इतक्या ट्रका आहेत, इतक्या गाड्या आहेत, हे काय सगळं आम्हाला काय चाटायचं आहे काय? हे तर आम्हाला आमच्या कष्टाचा पैसा तुला देता येईना. पैसे मिळाल्यावर आम्हाला काय देणार तू? तुझा तू लालेलाल होणार, आम्हाला जाळून करपून टाकणार. सोमा चौगुलीचं एकेरी बोलणं आज खूप वाढलं होतं. त्याच्यात झालेला हा बदल भिवाचं काळीच जाळत होता, पण त्याच्यावर भिवाला काही उलट बोलून चालणार नव्हतं, कारण सोमा एक मोठा दगड होता आणि त्या दगडाखाली भिवाचा हात खरा तर अडकला होता. म्हणूनच तो सगळं मुकाटपणे ऐकून घेत होता. त्याचा हा निर्णय चुकला तर नाही ना, असं त्याला राहून राहून वाटत होतं. कसं तरी करून त्यांनी सोमाला गोड गोड बोलून शांत केला. त्याचा फोन संपवून नंतर भिवा अस्वस्थपणे तिथे चक्रा मारायला लागला. तो इतका अस्वस्थ झाला की त्यामुळे त्याचं अंग फणफणायला लागलं. गार्डनमधल्या झोपाळ्यावर बसून तो शांतपणे झोके घ्यायला लागला. त्या झोक्यात मिसळला तो 10 वर्षांपूर्वीचा मित्र संजय यादव. त्यामुळे तर भिवा आणखीन बेचैन झाला. यावेळी संजय यादव जवळ असायला हवा होता असं त्याला सारखं वाटत होतं, कारण मित्र असणारा संजय भिवाकडे घरगड्यासारखा राबला. भिवाची तो सावलीच होता. आज ज्या सावलीत भिवा विसावला होता त्याचं छत खरं तर संजयनी मित्र म्हणून भक्कम केलेलं होतं. प्रत्येक निर्णय संजयच्या सल्ल्याने घेऊन भिवानी ही मजल मारली होती. एकमेकांची सावली असणारे हे मित्र अचानक दुरावले गेले. इतके दुरावले की संजय कुठे असतो हे सुद्धा 10 वर्षात भिवानी कधी तपासलं नाही. सईनी मात्र संजयचा तपास करायचा प्रयत्न केला, पण त्याच्या बायकोनी मैत्री संपली, सगळं संपलं, आता परत भेटू नका असा संजयचा निरोप सई करवी पाठवून दिला. त्यामुळे भिवाचा अहमपणा दुखावल्यासारखा झाला. म्हणून त्यांनी संजयचं नावही घेणं टाकलं होतं. पण संजयनी भिवाचं कधीच वाईट चिंतलं नव्हतं. भिवाचा हा नवा प्रताप त्याच्या कानावर गेला होता. भिवा मोठा उद्योगपती व्हावा हीच प्रार्थना तो वारंवार करत होता. संजयच्या आठवणीत डुबलेला भिवा डोळे मिटून शांत बसला होता. त्याला असं बसलेलं बघून सई गार्डनमध्ये आली. भिवाच्या जवळ आली तर तो शांतपणे झोका घेत होता. हळूच तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला. त्याचं अंग तापलेलं होतं. सईला कसं तरी झालं. ती घाईतच त्याच्या जवळ बसली आणि मानेला छातीला हात लावून म्हणाली, अहो किती तापलाय, बरं वाटत नाही का? भिवाने डोळे उघडून क्षीण सुरात म्हटलं, कुठे काय झालंय? अहो ताप आहे तुमच्या अंगात. ती घाबरल्यासारखी बोलली. नाही ग, उन्हाने अंग गरम वाटत असेल. फोन कोणाचा होता? चौगुलेचा. हळूच डोळे उघडत त्यांनी सांगितलं आणि पुन्हा डोळे मिटले. वडाप पोचले इतक्या लवकर? तिच्या बोलण्याचं भिवाला हसू आलं. त्यांनी पटकन डोळे उघडून हसत सईकडे बघितलं. हसताय काय? ते पोचले म्हणून तर फोन आला असेल ना? अगं मी गमतीने सुखदेवला वडाप म्हणतो, तू तर त्याचं खरं नावच विसरली आहेस. आता टेन्शन हलकं झालं आहे ना? चला फ्रेश व्हा, काहीतरी खाऊन घ्या. ऑफिसचं काय? बघू, वाघोली गोडाऊनमध्ये करता आलं तर बघतो. असं म्हणत त्यांनी विषय टाळला. उठून आत आला, फ्रेश झाला. थोडंच खाऊन उठला तर तणावमुक्तीचे मार्ग या नावाचं पुस्तक त्याला दिसलं. पुस्तकाकडे बघून सईकडे बघत विचारलं, हे काय? पुस्तक आहे. ते दिसतंय, पण वाचतंय कोण? तुम्ही. मी कधी वाचायला घेतलं बुवा? तुमच्यासाठी आणलंय. सई, अगं असली पुस्तकं वाचून जर काही फरक पडला असता ना तर मी यशस्वी होणार किंवा श्रीमंतीचे मार्ग असली पुस्तकं वाचून गरिबीच कायमची गुडूप झाली असती की नाही? पण तुम्हाला चाळायला काय हरकत आहे? तिने दरडावल्यागत विचारलं. ठीक आहे, राणीसाहेबांची इच्छा आहे तर चाळतो. असं म्हणत हसत हसत त्यांनी ते पुस्तक उचललं आणि बेडरूममध्ये जाऊन आडवा होत चाळायला लागला. ते पुस्तक चाळता चाळता त्याचे डोळे आपसूक कधी मिटले तेच त्याला कळलं नाही. दुपारची जेवणं होऊन पान खाऊन पचापचा थुकून शेवंत आत्याने वॉशबेसिन पूर्ण लालजर्द केलं होतं. रमेश आणि सोनाबाई सईसमोर गळे काढू काढू रडत होते. भिवाची वाट बघून बघून ते थकले होते आणि 4-5 पिक्चरची स्टोरी सांगितल्यासारखे पोरीच्या लग्नाची चित्रकथा सांगत होते. सई ते ऐकता ऐकता मध्येच भिवाला फोन करत होती. तो पण आलोच 5 मिनिटात म्हणत होता.
चांगले 4 वाजले असतील तेव्हा भिवा आला. त्याला बघून मडं घरात पडल्यागत शेवंत आत्याने हंबरडा फोडला. भिवाला काहीच कळलं नाही. शेवंत आत्याचा आवाज ऐकून सई, रमेश आणि सोनाबाई हॉलमध्ये आले. शेवंत आत्या धाय मोकलून रडत भिवाच्या छाताडावर दाणा दाणा हाणत होती. ती अशी का रडतीये भिवाला कळत नव्हतं. आता मी काय करू द्यावा, तुला बघवलं नाही, काय गुन्हा केलता तू हा. भिवानी तिला जवळ घेत थोपटलं. आत्ये आधी शांत हो बघू, काय झालं मला नीट सांग. असं म्हणत त्यांनी तिला खांद्याला धरून सोफ्यावर बसवलं. काय हनकांच्या तोंडाने सांगू, वाद्याचं काय वाईट केलं तर माया लेकरांनी म्हणून एवढा डाव साधला. असं म्हणत ती आणखीन मोठमोठ्याने रडत भिंतीन भिंत धणाणून सोडत होती. भिवादाजी, तुम्ही काहीतरी मार्ग काढा आता, रमेश त्याला म्हणाला. अरे पण काय झालंय ते तर कळू दे ना. का उघड डफडं पिटल्यागत ओरडत सुटलाय. भीमा शेवंत आत्याजवळ बसत म्हणाला. वाद्याने वाटोळं केलं, फसवलं आम्हाला. शेवंत आत्या हाताची बोटं कडा कडा मोडत बोलली. कोणी, पाहुण्यानी का? त्या पवाराच्या माद्याने. लगीन जमवताना काय बाई सांगितलं खोटं नोटं. पोराला कसला नाद नाही, महिना 1,000 कमावतोय, मॉप शिकलाय, पर समद खोटं. दणकून पेतोय, इडी तंबाखू गांजा वडते. एक नाचणारीन बी ठेवली. तिच्या माड्यावर पोरीचं 15-20 तोळं, त्याचं 10-12 तोळं घातलं. वर माया लेकराला भट्टा लावतंय, तू गावात लागू होती म्हणतोय. त्याच्या तोंडात अख्खा गाव मुतावला मोडद्याचे. हे सगळं मोठमोठ्यानं आत्या बोलत होती. सई तिला सावरत होती. भिवानी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आत्ये महादू पवारांनी त्याचं काम केलं. त्याला शिव्या सराप देऊन काय होणार आहे. त्याला तरी वाटलं असेल का आपल्या पाहुण्याच्या पोरीचं वाटोळं व्हावं. त्याला नसन वाटलं, पण त्या रांडला वाटलं असेल की. आत्या मधलं बोट मिरवत बोलली. तिचं कोड्यात बोलणं भिवाला कळलं नव्हतं म्हणून त्याने विचारलं, कुणाला? त्या राम्याच्या वच्छेला. तिनेच कान फुकलेले दिसतात. आत्याचा आवाज वाढला तसं तिला शांत करत रमेश म्हणाला. आहे कोणाला दोष देऊन काय होणार आहे का. आपण नीट चौकशी नाही केली, आपल्याला पोर कधी खपते असं झालतं. आपण नीट विचारपूस केली असती तर हे दिवस आलेच नसते ना. खरं आहे भाऊंचं, सई मध्येच म्हणाली. काय खरं आहे ग, तो तुझा भाऊ आता. काय चाललंय ते तू थोडं तरी कानाव घालायचं का नाही. आत्या सईवरच सरकली. मावशीबाई, लांबून नातं लागतंय आणि आमचा त्या लोकांशी एवढा संबंध नाही. हां, सईने हात झटकले. नाही कसा संबंध नसता तर भाऊजाई म्हणणारी तुझ्याकडे भेक मागाय का म्हणाल ती, त्याचं उत्तर दे मला पहिले. आत्याने अगदी मुद्द्याचं विचारलं. हात जमिनीवर आपटला. पण मी तर काही दिलं नाही ना. तू दिलं नाही, पण माझ्या भाष्याला तर द्यायला लागलं ना. तू उच्च नाकाने तिला काय बोलली. ते तुझे भाऊजाई चिचू गेगत नाक उडवत इतकं त्वाळ पोरीला घातलं, याहू केलं त्याहू केलं. करणे कोणाची, सरशी कोणाची. आत्यानं दोन्ही हात पसरवू कांगावा केल्यासारखं म्हटलं. आत्ये मला टेन्शन. वाक्य तोडत आत्या म्हणाली. अरे तुला टेन्शन आलं म्हणतो, मग आम्ही तर फाशीच घ्यायला पाहिजे होती येदूळ. आत्ये शांत हो, आपण याच्यावर काहीतरी तोडगा काढू. काय नाही, तू चांगला वकील दे, एकेकाला आतच गोतावते. मावशीबाई, थोडा धीर धरा. सईने तिच्या पाठीवर हात ठेवला. बघ बघ बिवा, ज्याचं त्याला नवझ कोणाला. बघितलं ना कशी भावाची कड आली. आत्याने हाताला जोर देत खांद्यावरचा तिचा हात झटकला. एकदा भिवाकडे आणि एकदा सईकडे हात करत हे सगळं म्हटलं. आत्ये कोर्ट कचेऱ्या करून भागल का, आपली बाजू पडतीये. भिवाने हळुवारपणे तिला समजावलं तशी ती डाफरली. पडती बाजू असं आहे, पोर काय कोणाचा हात धरून गेली काय. आई अगं ऐकून तर घे, या मेनचटामुळं मी गप आहे रे, नाही तर त्या बापल्याकाचा धडच धरून पिरगाळला असता. हेकण्या डोळ्याचं म्हातारं म्हणते आम्हाला हुंडा पाहिजे होता, माझ्याने हुंडाचं कबूल केलं तर. अहो आता एवढं सोनं नाणं दिलंय, अजून काय द्यायचं होतं हुंड्यात. 2 लाख मागतोय त्यो, कसली काड्याची पेटी घ्यायची त्याला. अहो काड्याची पेटी घ्यायला 2 लाख रुपये काय करायचे. पेटवाय ते कंची चिनपटी गाडी घ्यायची म्हणतो रांडलं. त्याला म्हणावं आमच्याकडे काय खाण आहे का पैशाची. खाणीचंच टुमणं लावलंय. देऊन टाक त्याला 2 लाख आणि खटका मिटव बेव्या. 2 लाख
मी मी का देऊ? अरे पैसे दिल्याशिवाय पोर नांदवणार नाही म्हणली ती फरताळी. आता ही फरताळी कोण आत्या? ती बहीण म्हणणारी, तिची नंद करायची होती. इकडं घाबाड गावलं म्हणून तिच्या बी तोंडाला सुटलंय पाणी. वच्छी तिला म्हणली खान आहे त्यांच्याकडं खान. अहो खाणीचं काय सारखं सारखं उकरताय मावशीबाई? आमचं कुठं नशीब खान उकराया. आत्याबाई कपाळावर हात मारत म्हणाली. मग काय लावलंय सारखं खाणीचं? तुम्ही सांगाय आधी समधी का बॉ भटा झालाय. सोन्याची घाण खावली म्हण भिवाला. आलंय कानाव मापले. त्या खाणीने तर माझी दैना केली आहे. तुला तुझ्या भाषेचं चांगलं होऊ द्यायचं नसन तर तू नको देऊ 2 लाख, पण एवढू तरी नको. ते माझ्यावर काय वेळ आली आहे कसं सांगू तुला? पैसा गावात उधळायला माझा वाटले ना तुला? आता भाचीला द्यायला धीव धजवणं वय तुझा. माझा अण्णा असता तर, असं म्हणत ती गाळा काढून रडायला लागली. सईने तिला शांत करायचा प्रयत्न केला तर तिचा हात झटकून आत्या पटकन उठली. वॉश बेसिनमध्ये नाक शिंकरलं तेव्हा नाकातल्या नथीला चिकटलेला शेंबूड चिकट चिकट लागला. पदराने तो नीट रगडून पुसून काढला. तोच पदर डोळ्याला लावून डोळे पुसले. मास्तर चल इथं, मला घडीभर बी थांबायचं नाही इथं, असं म्हणत त्यांनी रमेशला हाताला धरून उठवलं. रमेशला काहीच सुचत नव्हतं. बिव्या माया मौतीला बी येऊ नका तुम्ही नवरा बायको. आजपासून मी तुम्हाला मेले, तू मावळणीला मोकला असं समज. भिवा उठून तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत तिला कवळीत घेत लाडात झटके दिले. आत्ते एवढं रुसायचं नसतं. मी काढतो काहीतरी तोडगा. तोडगा? तोडगा नाही, पैसे फेक त्याच्या तोंडाव. पैशाची लय हावे त्यांना. तू 2 लाख दे त्यांना, मग मी बघते त्यांच्याकडं चांगलं वाहनाने थोबाडच सडकते. आत्यानं पाय अर्धवट उचलून हातवारे करत म्हटलं. मग आत्ताच का नाही सडकत तोंड? आपलं केस त्याच्या पायाखाली आहे बिव्या. पण तू तर कोर्टात निघाली होती आत्ते. म्हणलं तू हा विचार घ्यावा, तू नमतं घे म्हणला म्हणून. नाही तर आत्ते काळजी करू नको, मी करतो नीट. मला महिनाभराची सवलत दे. मग त्यावर काय पोरगा रट्टी होय? लोक म्हणतील ह्यांच्याकच काहीतरी खोड असणार. लोकांना बोलायला काय, वच्छी आहेच की. मावशीबाई त्या वत्साबाईचं आणि तुमचं बांधाचं भांडण आहे. सईनी काडी टाकली तशी तावाना आत्या बोलली. बांधा साहेब मुताई तरी जागा पाहिल ना. मग तुमचं आणि तिचं इतकं वाकडं का? वाकडं बिकडं काय नाही. तिच्या भाषाला पोर नाही दिली म्हणून जळून राहिली ती. तिला घाबड नाही ना गावलं. तुला नाही तर मला नाही अशी गत करायची तिला, दुसरं काय नाही. शेवंत आत्यानी सविस्तर सांगितलं तेव्हा वत्साबाईचा उलगडा सईबरोबर भिवाला पण झाला. तुम्ही बसा, मी तवर चहा करते. कशाला चहा? आम्हाला द्या दुपारा घर गाठू दे. ठीक आहे, वहिनीची ओटी तर भरू द्या, असं म्हणत ती आत गेली. आत्याबाई परत सोफ्यावर बसली. इतक्यात भिवाचा फोन वाजला. त्याने उचलला आणि मी नंतर फोन करतो, 5 मिनिटात करतो, पाहुणे आले ते गेले की करतो, असं म्हणून भिवाने फोन कट केला. तात्यानी तोंड सोडलं. पाहुणं हाकलायची चांगली बुद्धी आहे तुमच्या शेअरच्या लोकाची. ते अगं महत्त्वाचा फोन होता. मग 200 बुध बोलला असता तर काही बिघडलं असतं का? का माणसं हाकलाई निमित्त केलं? आई आपल्यासमोर फोनवर बोलत असते तर नंतर तूच आणखीन झापला असतं दाजेला. काय नाही रे, निमित्त हे निमित्त. तर्जनी आणि अंगठा एकावर एक जोडत हाताला पुढे जोर देत आत्या बोलली आणि तिच्या बोलण्याबरोबर सई ताटात हळद कुंकू, साडी, ब्लाऊज, गहू, नारळ घेऊन हॉलमध्ये आले. ताट खाली ठेवता ठेवता तिने विचारलं. मावशीबाई कसलं निमित्त? विचार के घरदाण्याला. बाय तिचं काय ऐकती? त्यात मला डोकाच नाही ना. आम्हाला खेड्यातल्याला येडं नका समजू. दारातल्या सावलीव किती वखत झाला हे सांगायला आम्हाला तुमच्यासारखं घड्याळ नाही पागावं लागत. अंदाजाने येळ सांगतो आम्ही. कळलं का? आत्ते तू तर पार वगळीला सरकली की. वगळीने फिरणे जलम गेलाय भिवा. तुमच्याकडे असं कोंडवाड्यात कोंडून नाही घेतलं आम्ही, समजलं का? आत्याचं बोलणं तिच्या रागासारखं तापलं होतं आणि त्यात भरीतभर सोनाबाईनं टाकले. सई तिची ओटी भरत असताना तिला लाजल्यासारखं झालं म्हणून ती खजीलपणे म्हणाली. ताई अहो तुमचा मानपान सोबत आणायचं राहिला की. कसला ग मानपान? अहो लग्नातला मानपान चोरून द्या, आम्ही खानदानी आहे. मानाने पान खायचं. तर्जनीच्या पेऱ्याला लावलेला हात सई पुढे करत आत्या म्हणाली.
मी दिलतं की त्यांच्याकडं, पण त्यांना वजं वाटलं, आणलं नाही. हुलकावण्यात येतंय नुसतं. हे काय, हे चुना लावून पांढरे नाही केलेले केस. असं म्हणत आत्याने डोक्याची केसं हातात घेतली. तोवर सईने सोनाबाईची ओटी भरली. बिव्या, आपल्या मराठ्यांना काहीतरी चालरीत असन का नाही? मानपान मांडवात पै पाहुण्यात असतो. तू नसतं आणलं चिंदूक तरी मी काय म्हणलं नसतं, पण एक टावेल टोपी तरी आणायची होती राम्यासाठी. तू यासाठी तुझ्या का 50 रुपया नव्हत्या का? आत्याने विचारलं. पुन्हा फोन वाजला. त्याच्या आवाजानं भिवाचं काळीज टणटण उडायला लागलं. घाईत भिवानी फोन कट केला. मानपानामुळे तर आपल्यात वादावादी वाढली. चुकून एखाद्याकडनं राहून जातं, त्याचं काय राग धरायचा माणसाने? चुकून वय राम्याचं मरू परतं. पण मी मावळं नाही तुई. मला काय तुझ्या धडुत्याची आस नाही, पण एखादं पातळ आणलं असतंस तर मी किती हारकली असती. पाहुण्या रावळ्यात सांगाय झालं असतं, माया भाष्याने घेतलं. पण तुम्हाला कसली नाती गोती? मग आपला अण्णा असता तर 1,500-2 हजाराचं लुगडं घेतलं असतं, समजला का? तिने मान डोलवत म्हटलं आणि तिच्या डोलणाऱ्या मानेला अडकवणं लावल्यासारखी सई आतून घडीच घेऊन आली. तिच्यासमोर धरली आणि म्हणाली, मावशीबाई, ही तुमची साडी. जाळकर हंशी एकत बस. मांडवात नाही दिली, इथं वर्षाने घेऊन काय म्हणून मिरवू? अगं जावाचं तवा शोभते. आता मग सोन्याच्या खाणीतून सोनं काढून भिवा सोन्याच्या काठाची साडी घेईन. उपेग काय? आते, माझं काम उदे, तुझी वाचा खरी ठरवतो का नाही ते तू बघ. कवर वाट बघायची रे माणसानं? तू या खाणीत सोनं कवा गावायचं, तवर मी जगती का मरती? भिव्या, तू माझं ऐक. ती नाही म्हणजे तुझ्याकडं 3-4 गाड्या आहेत. मला म्हातारीला आता नाही चालवत. त्या परीशी एक गाडी त्या पाहुण्याच्या दारात नेऊन उभी कर आणि सांग, घाला म्हणावं तुमच्या मड्याव आणि पोरीला नीट नांदवा. तुझं खरं आहे आते, पण माझ्याकडं आता एकच गाडी आहे. कोठे? समधीकडं बॉभाट आहे, तुझ्याकडं 3-4 गाड्या आहेत. मग तू का रे इवळतो? मावशीबाई, त्या खाणीसाठी गाड्या विकायला लागल्या आहेत. उद्या म्हणशीन घर बी विकायला लागलं. तुमचं तुम्हाला लखलाप. काय बी कर, पोरीला नांदाय पाठव, तिच्या नाण्याचं चांदणं ओढू नको. असं म्हणत ती मुसमुसत पुढे सरकली. सईने तिला धीर दिला आणि म्हटली, मावशीबाई, ती आमची ही भाची आहे. यांचं थोडं हे लफडं संपू दे. आता कसलं लफडं म्हणायचं? आई, अगं त्यांचं खाणीचं काय चाललंय ते लफडं नाही का? बाईने आम्हाला आले आले सांगितलंय, चल निघू. वय भिव्या, जे जे बोललाय ते ध्यानाने कर. म्हणजे घाई नाही, तुझं काम झालं हो. मराय आधी भाषेच्या जीवा मोटरीत तरी फिरू दे स्वतःच्या. म्हणाय तरी होईल अन्नाच्या माघारी माया भाषेने हाऊसमौस केली मावळणीची. असं म्हणत तिने भिवाच्या आखाडावरनं हात फिरवत स्वतःच्या आखाडावर कडाकडा बोटं मोडली. तिने मोडलेली बोटं, तिची असणारी माया तिची तिलाच दर्शवत होती. त्या आनंदाच्या उसळात तिने पाऊल उचललं. तिच्या पाठोपाठ रमेश, सोनाबाई, भिवा, सई चालायला लागले आणि आत्या एकदम थबकली. भिव्या, पोरं काय कोंडून ठेवली काय दिसभर घरात? तिने आत नजर भिरभिरवत विचारलं. सई म्हणाली, मुलं शाळेत गेली आहेत. वेळभर नाही, त्याच्यानंतर ट्युशनला जातात. तुमच्या शहरच्या लोकांचं बरं आहे बरं का. आमच्या गतच म्हणजे एकदा गोठ्यातली गुरं गायरानात चाराई सोडली का डोकून बघायचं नाही. ते चारत्यात, फिरत्यात, कोणाच्या वावरात घुसत्यात, तपास नाही करायचा. देश मावळला का आपमते फिरत्यात मग घरी. तिच्या बोलण्यावर सगळेच इतके खळखळून हसले की त्या हसण्यात भिवा त्याचं सगळं टेन्शनच विसरून गेला. त्याच आनंदानं त्याने त्या सगळ्यांना नेऊन एस टी स्टँडवर सोडलं आणि सई आणि तो परत घराकडे फिरला. त्यावेळी सूर्य हळूहळू डुबत चालला होता. त्याबरोबर भिवा पण आत्याच्या बोलण्याच्या आठवणीत डुबत चालला होता आणि तेवढ्यात तो घरी येऊन पोचला. श्रोते हो, हा होता आजचा भाग सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा या कादंबरीचा. यापुढची गोष्ट उद्या ऐकूयात. तोपर्यंत नमस्कार.